स्वामी म्हणतात, बाळा, कष्टाची लाज करायची नाही. ती लाज कधीच नसावी. जो लाजला तो संपला. प्रत्येक क्षण हसत खेळत जगा. आपण नसल्याने हे जग थांबणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात कोणतीच गोष्ट कायमची आपली नसते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संदेशाला सुरुवात करते. स्वामी भक्तांना, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 कलर आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आजचा हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. स्वामी महाराज म्हणतात, वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा गोष्टीला वेळ द्या ज्यामुळे तुमची वेळ चांगली जाईल. सत्याला शपथाच्या टिकूची गरज नसते. तलवारीच्या जोरावर मिळालेले राज्य तलवार असेपर्यंतच टिकते. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा. माणुसकी कमाईने नाही तर कर्माने येते. जेवढे उंच शिखर तुम्ही निवडाल तेवढे सोबत कमी असतील. बरोबरी करायला जमलं नाही की लोक मग बदनामी करायला सुरुवात करतात. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीत. कठीण परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका, निराश होऊ नका, दुःखी होऊ नका, कारण काळ वेळ सगळ्यांचीच बदलत असते. फक्त त्यासाठी संयम बाळगावा लागतो आणि स्वतःवर विश्वास असावा लागतो. वास्तुस्थिती, पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. आयुष्यात खूप सारे लोक येतील जातील, पण आपल्या 1000 चुका माफ करणारे आईबाप आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरीही समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं कुठे वागावं, चांगलं वागणं कुठे थांबवायची हे कळण्यासाठी. आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य पूर्ण खराब होते. तुम्हाला कोण सोडून गेलं यापेक्षा तुमच्यासोबत कोण उभं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. माणसाने समोर बघायचं की मागे यावर सुखदुःख अवलंबून असतं. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, तुमचं आयुष्य बदलेल. तुमचं जीवन सुखी आनंदी होईल. तुमचं जग बदलेल. उपाशी पोट, रिकामा खिसा आणि फसवलेलं प्रेम माणसाला सर्वात मोठा धडा शिकवून जातो. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकतो, तर तुम्ही का नाही? तुम्ही प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे खूप लोक असतात. आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना समोर गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन होण्याची. चांगल्या कामातून आपली प्रतिमा तयार करणं हे फक्त आपल्या हातात असतं, पण तुमच्या प्रतिमेला कोणतं प्रशस्ती पत्र द्यायचं हे मात्र समाजातील लोकांच्या हातात असतं. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. असामान्य माणसांची 3 लक्षणे असतात. तो चुकीचं काम कधीच करत नसल्यामुळे त्याला चिंता नसते. त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीच पर्वा किंवा भीती वाटत नाही. प्रार्थनेत परमेश्वराचे फक्त आशीर्वाद आपल्याबरोबर असतात, तर प्रयत्नात प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्याबरोबर असतो. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो अथवा वेळ असो.
माणसाला स्वतःचा तोल सांभाळता नाही आला तरीही चालेल, पण तोंड सांभाळता आलं पाहिजे. कारण तोंडामुळे काम घडतात आणि बिघडतात पण. लक्षात ठेवा, कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचे नाते अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे तेच कुटुंब. सकारात्मक विचार, चांगले विचार ही जीवनाची एक किल्ली आहे. ती तुमच्या मनाचे दरवाजे आनंदाकडे, यशाकडे, प्रगतीकडे घेऊन जाते. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीचा आहे. गेल्या कालाच्या चुका विसरून नव्या उत्साहाने पुढे जा. जीवन ही एक सुंदर प्रवास आहे. त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाची कदर करा. स्वतःला समजून घेणे हे खरे समृद्धीचे स्तोत्र आहे. आत्मनिरीक्षणातून आत्मविश्वास विकसित होतो. आपल्या स्वप्नाचा पाठलाग करा, पण प्रवासात आजच्या क्षणाचा आनंद घेणे विसरू नका. आयुष्यामध्ये जिंकायचं असेल, पुढे जायचं असेल तर आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो. ते आपल्याला अधिक मजबूत आणि सजग बनवतात. इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख शोधा. सहानुभूती आणि सहकार्य हीच खरी मानवता आहे. आपल्या अडचणींवर मात करण्याची शक्ती आपल्या आत्मविश्वासात लपलेली असते. आनंद हा बाहेरून मिळवायचा नाही, तो आपल्या अंतरातूनच असतो. समृद्धीचे खरे मापदंड हे आपल्या मनाची शांतता आणि समाधान आहे. दुसऱ्याची मदत करणे हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल करते. प्रत्येक अडचणी ही एक नवीन शिक्षणाची संधी आहे. त्यातून शिकून घ्या. आपले आयुष्य हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. सकारात्मक विचार करा, चांगले विचार करा, सुंदर आयुष्य जगा. स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकता. आजचा दिवस हा आपल्याला मिळालेल्या एक अमूल्य भेट आहे. त्याची पूर्ण कदर करा. स्वप्न पाहणे हे महत्त्वाचे आहे, पण त्यांना साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करणे अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या अडथळ्यांवर मात करण्याची खरी शक्ती आपल्या मनात लपलेली असते. जीवन हे एक सुंदर संगीत आहे. प्रत्येक सुराचा आनंद घ्या. आपल्या चुका ह्या आपल्या शिक्षक आहेत. त्यातून शिकून पुढे चालत राहा. समस्या ह्या केवळ मनाच्या भ्रमातून उद्भवतात. सकारात्मक दृष्टिकोनाने पहा. समस्या तुमच्या आपोआप दूर होतील. चांगले विचार ठेवा. तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचे स्वागत करा. प्रत्येक अनुभव हा एक नवीन शिकवण आपल्याला देत असतो. इतरांना आनंद देणे हे आपल्या आनंदाचे स्तोत्र आहे. जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक बळकट बनवण्यासाठी आलेली आहे. आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदलासाठी स्वतःला प्रेरित करा. आपल्या आत्म्याला उज्ज्वल बनवा. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधीची उजळणी आणतो. त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या स्वप्नांकडे एक पाऊल पुढे टाका. आपल्या आत्मविश्वासाला कधीही कमी लेखू नका. स्वतःवर विश्वास ठेवून आपण कोणतीही अडचण पार करू शकतो. आजचा दिवस हा आपल्याला दिलेला एक अमूल्य भेट आहे. त्याचे संपूर्णपणे आनंद घ्या आणि काही नवीन तरी शिका. विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आता भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.